Good evening everyone. This is Deepak here. I welcome all of you to this classes of spoken English. स्पोकन इंग्लिशच्या क्लासेस मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आजपासून आपण टेन्स सुरू करणार आहोत आणि टेन्स मध्ये मला तुम्हाला कोणत्याही प्रकारचं टेन्शन द्यायचं नाहीये. टेन्सची व्याख्या काय आहे, टेन्सचे प्रकार किती, या सर्व गोष्टी जाणून घ्यायची एवढी काही खास आवश्यकता नाहीये. महत्त्वाचं काय माहिती आहे का, किंवा टेन्स आहे का, या टेन्सचं जे स्ट्रक्चर आहे त्या स्ट्रक्चरचा उपयोग कुठे केला जातो आणि या स्ट्रक्चरच्या सहाय्याने सेंटेन्स फ्रेमिंग कशा पद्धतीने केली जाते हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. हे महत्त्वाचं आहे. बाय द वे यू नो वेल, तुम्हाला माहित असेल टेन्सचे 3 प्रकार पडतात. या ठिकाणी तुम्हाला ते लिहून द्या तुम्ही बघा. टेन्सचे मुख्यतः किती प्रकार पडतात? 3 टेन्स. फर्स्ट कोणता पडतो तुम्हाला माहिती आहे का? प्रेझेंट टेन्स. प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स. फ्युचर टेन्स हे काळाचे मुख्यतः 3 प्रकार पडतात. प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ, पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ आणि फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळ. तुम्हाला माहिती का काळाचे मुख्य 3च प्रकार का पडतात? कारण माहिती का कोणतीही ऍक्शन ही 3च काळामध्ये होते. एक तर भूतकाळामध्ये होते, एक तर भविष्य काळामध्ये होते, एक तर वर्तमान काळामध्ये होते. म्हणून माहिती काळाचे 3च प्रकार पडतात मुख्यतः. आणि माहिती का फॉर एक्झाम्पल समजा एखादी क्रिया आहे, कोणतीही गोष्ट आहे, ती सध्या चालू आहे का होणार आहे का झालेली आहे हे जाणून घ्यायसाठी सुद्धा माहिती का टेन्सचा वापर केला जातो. आता बघा आपण सुरुवातीला काय अभ्यासू माहिती का, यामध्ये आपण सिंपल टेन्सेस सुरुवातीला अभ्यासू. तर बघा सिंपल टेन्सेस कोणकोणते ते या ठिकाणी आपण आज घेणार आहोत. सिंपल टेन्सेस. आपण सिंपल पास्ट टेन्स घेणार आहोत, सिंपल प्रेझेंट टेन्स घेणार आहोत आणि सिंपल फ्युचर टेन्स घेणार आहोत. सिंपल प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स आणि सिंपल फ्युचर टेन्स हे आपण अभ्यासणार आहोत. बघा कशा पद्धतीने आपण अभ्यासणार आहोत. तर आता सुरुवातीला आपण सिंपल प्रेझेंट टेन्स अभ्यासू. काय अभ्यासायचं आपल्याला? सिंपल प्रेझेंट टेन्स. या ठिकाणी लिहितो मी बघा. सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्सचं स्ट्रक्चर काय बघा. त्या ठिकाणी सुरुवातीला सब्जेक्ट प्लस V1 ऑब्लिक V5 प्लस ऑब्जेक्ट. दिस इज स्ट्रक्चर. हे स्ट्रक्चर आपलं सिंपल प्रेझेंट टेन्स. कशाचं? सिंपल प्रेझेंट टेन्स. सब्जेक्ट प्लस V1 प्लस V5 प्लस ऑब्जेक्ट. तुम्हाला माहिती का स्ट्रक्चरचा उपयोग कुठे केला जातो? तुमच्या जीवनामध्ये फॉर एक्झाम्पल एखादी कोणतीही गोष्ट असो किंवा कोणतीही ऍक्शन असो, तुमच्या जीवनामध्ये ती आहे का नाही हे जाणून घेण्यासाठी माहिती का स्ट्रक्चरचा यूज केला जातो. फॉर एक्झाम्पल तुम्ही आता चाय पिता का? चाय पिणे, पुन्हा पुस्तकं वाचणे, पुन्हा पैसे कमवणे, ह्या ज्या ऍक्शन आहे ह्या तुमच्या जीवनामध्ये आहे का नाही हे जाणून घेण्यासाठी आपण माहिती का स्ट्रक्चरचा यूज करत असतो. आता बघा फॉर एक्झाम्पल आपण याच्यावर मध्ये का सुरुवातीला काही क्वेश्चन्स बघू. या प्रेझेंट टेन्स मध्ये माहिती का क्वेश्चन्स पण आपण बघतो, याच्यावर आन्सर्स पण बघता येतात. म्हणजे आन्सर पण असतात आणि क्वेश्चन्स पण आपल्याला तयार करता येतात याच्यावर, या सिंपल प्रेझेंट टेन्सवर. तर सुरुवातीला जर आपल्याला प्रेझेंट टेन्सवर क्वेश्चन तयार करायचे असतील तर आपल्याला डू आणि डजचा यूज करावा लागतो. कशाचा? डू आणि डजचा. पण डू आणि डजचा उपयोग कुठे करायचा हे मी तुम्हाला सांगतो. म्हणजे कोणकोणत्या सब्जेक्ट सोबत आपण डूचा यूज करू शकतो आणि डजचा यूज करू शकतो ते बघू पहिले. या ठिकाणी तुम्हाला ते लिहून देतो मी. बघा सुरुवातीला डज बघू आपण. डजचा यूज कुठे केला तर बघा जे सिंग्युलर सब्जेक्ट असतात ना त्या ठिकाणी माहिती का डजचा यूज केला जातो. फॉर एक्झाम्पल ही, शी, इट, दिस आणि दॅट या ठिकाणी माहिती का डजचा यूज केला जातो. ज्यावेळेस हे सब्जेक्ट आले ही, शी, इट, दिस, दॅट त्यावेळेस माहिती का डजचा यूज करायचा. आणि डूचा यूज कुठे करायचा बघा. फॉर एक्झाम्पल आय, स्वतःसाठी आय, यू, वी, दे या ठिकाणी आपण डूचा यूज करणार. समजलं तुम्हाला? डूचा यूज कुठे करायचा? आय, यू, वी, दे. आणि डजचा यूज कुठे करायचा? ही, शी, इट, दिस, दॅट. या ठिकाणी डू आणि दिसचा डजचा यूज करायचा. आर यू गेटिंग माय पॉइंट? तुम्हाला माझा मुद्दा कळतोय का? कमेंट मध्ये सांगा मला. आता बघा याच्यावर सुरुवातीला आपण क्वेश्चन्स बघू. फॉर एक्झाम्पल आता ही ऍक्शन तुमच्या लाईफ मध्ये आहे का नाही बघा.
तुम्ही चाय पिता का, मला विचारायचं आहे तुम्ही चाय पिता का. आता हे ऍक्शन तुमच्या लाईफ मध्ये आहे का नाही आहे हे मला जाणून घ्यायचंय, बरोबर आहे. म्हणून मी तुम्हाला विचारतोय की तुम्ही चाय पिता का किंवा चाय घेता का. तर कसं विचारणार मी इंग्लिशमध्ये बघा. आता काय या ठिकाणी डूचा यूज करणार, कारण तुम्हाला विचारतोय मी, तुम्ही काय यू, बरोबर आहे. यू म्हणजे तू तुम्ही, ठीक आहे. तर यू तुम्हाला विचारतोय म्हणून आपण कशाचा यूज करणार, डूचा आणि यूचा. बघा आता या ठिकाणी फर्स्ट क्वेश्चन आपला, डू यू टेक टी. तुम्ही चाय घेता का, डू यू टेक टी. डू यू टेक टी, तुम्ही चाय घेता का. बघा नेक्स्ट क्वेश्चन, फॉर एक्झाम्पल मला म्हणायचं तुम्ही पुस्तकं वाचता का. तुम्ही पुस्तकं वाचता का, तर आपण इंग्लिशमध्ये कसं म्हणणार, डू यू रीड बुक. डू यू रीड बुक्स. डू यू रीड बुक्स. डू यू रीड बुक्स, तुम्ही पुस्तकं वाचता का. तुम्ही पैसे कमवता का, डू यू अर्न मनी. डू यू अर्न मनी. डू यू अर्न मनी, तुम्ही पैसे कमवता का. डू यू वॉच मूवीज, तुम्ही मूवीज बघता का. डू यू वॉच मूवीज, हे ऍक्शन तुमच्या लाईफ मध्ये आहे का नाही आहे हे मला जाणून घ्यायचंय. जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल एखाद्याच्या लाईफ मध्ये ते तो मूवी बघतो का नाही बघत, तर त्यावेळेस तुम्ही डूचा यूज करणार आणि त्याला विचारणार, डू यू वॉच मूवीज. डू यू वॉच मूवीज कसं विचारायचं, डू यू वॉच मूवीज. डू यू वॉच मूवीज. डू यू वॉच मूवीज, तुम्ही मूवीज पाहता का. फॉर एक्झाम्पल तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता का. मला म्हणायचं तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता का, किंवा मला इंग्लिश बोलता येईल का नाही बोलता येणार, असा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता का. डू यू बिलीव्ह इन युअर सेल्फ. डू यू बिलीव्ह इन युअर सेल्फ कसं म्हणणार इंग्लिशमध्ये मग आपण त्याला, डू यू बिलीव्ह इन युअर सेल्फ. इन युअर सेल्फ. तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता का, डू यू बिलीव्ह इन युअर सेल्फ. तुम्ही देवावर विश्वास ठेवता का, मला विचारायचं फॉर एक्झाम्पल तुम्ही देवावर विश्वास ठेवता का, तर कसं म्हणणार मी इंग्लिशमध्ये, डू यू बिलीव्ह इन गॉड. डू यू बिलीव्ह इन गॉड. डू यू बिलीव्ह इन गॉड. तुम्ही देवावर विश्वास ठेवता का. फॉर एक्झाम्पल तुम्ही धर्मावर विश्वास ठेवता का, मला म्हणायचं तुम्ही धर्मावर विश्वास ठेवता का, तर कसं विचारणार मी इंग्लिशमध्ये, डू यू बिलीव्ह इन रिलिजन. डू यू बिलीव्ह in religion. तुम्ही धर्मावर विश्वास ठेवता का. अशा पद्धतीने तुम्हाला डूवर काही क्वेश्चन्स या ठिकाणी मी लिहून दिले, अशी प्रॅक्टिस तुम्हाला करायची. अजून काही एक्झाम्पल्स आपण या ठिकाणी घेऊ आणि याचे निगेटिव्ह क्वेश्चन्स पण बघू आपण. डजवर पण काही बघू, डूवर बघा, डूचे निगेटिव्ह बघू, डचचे निगेटिव्ह क्वेश्चन्स बघू या ठिकाणी आपण. आज सर्व आपण क्वेश्चन्स बघणार आहोत आणि उद्यामध्ये याचे आन्सर कशा पद्धतीने द्यायचे हे तुम्हाला मी शिकवणार आहे. आता बघा याचा स्क्रीनशॉट मारून घ्या तुम्हाला, ठीक आहे. एकदम सिंपल आहे, इट्स इझी. तुम्हाला फक्त थोडीशी प्रॅक्टिस करायची, एकदम सोपं जाईल तुम्हाला हे क्वेश्चन्स तयार करणे असे. आणि त्यांचं बिलकुल टेन्शन घेऊ नका तुम्ही, मी एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला समजून सांगेल सर्व टेन्स. टेन्स किती आहे, त्याचे प्रकार किती आहे, या सर्व गोष्टी जाणून घेण्याची एवढी आवश्यकता नसते. महत्वाचं काय माहिती ते स्ट्रक्चर आहे, त्याचा उपयोग कुठे केला जातो ना हे महत्वाचं असतं, ते जाणून घेणं महत्वाचं असते. बघा आता अजून काही क्वेश्चन बघू आपण. फॉर एक्झाम्पल तुम्ही कपिल शर्मा शो बघता का, तर कसं म्हणणार इंग्लिशमध्ये, तुम्ही कपिल शर्मा शो बघता का. डू यू वॉच कपिल शर्मा शो, अशा पद्धतीने. फॉर एक्झाम्पल तुम्ही तिच्यावर प्रेम करता का, मला म्हणायचं तुम्ही तिच्यावर प्रेम करता का. डू यू लव्ह हर. डू यू लव्ह हर. डू यू लव्ह हर. डू यू लव्ह हर, तुम्ही तिच्यावर प्रेम करता का. फॉर एक्झाम्पल तुम्ही माझ्यावर प्रेम करता का, तर मी कसं म्हणणार, डू यू लव्ह मी. डू यू लव्ह मी. डू यू लव्ह मी. डू यू लव्ह मी. लव्ह मी, तुम्ही माझ्यावर प्रेम करता का, अशा पद्धतीने. तुम्ही माझा तिरस्कार करता का, कसं म्हणणार मी इंग्लिशमध्ये, तुम्ही माझा तिरस्कार करता का. डू यू हेट मी. डू यू हेट मी. डू यू हेट मी, तुम्ही माझा तिरस्कार करता का. तुम्ही तिचा तिरस्कार करता का, तर कसं म्हणणार इंग्लिशमध्ये, डू यू हेट हर. डू यू हेट हर. डू यू हेट हर. तुम्ही तिचा तिरस्कार करता का. अशा पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन्स करायचे, डूवर क्रिएट करायचे. समजलं तुम्हाला. आता याचेच आपण निगेटिव्ह क्वेश्चन्स काही बघू या ठिकाणी.
कशावर बघू आपण, डोंट वर काही एक्झाम्पल्स बघू आपण. हा डूचं काय होणार, डोंट होणार. या ठिकाणी आपण डोंट वर काही एक्झाम्पल्स बघू आता. डोंट. ठीक आहे. आता बघा फर्स्ट क्वेश्चन. फॉर एक्झाम्पल, आता मला म्हणा तुम्ही चाय घेत नाही का, तुम्ही चाय घेत नाही का, तर कसं म्हणणार इंग्लिश मध्ये, डोंट यू टेक टी. डोंट यू टेक टी, तुम्ही चाय घेत नाही का. बघा, डोंट यू टेक टी, डोंट यू टेक टी, डोंट यू टेक टी, तुम्ही चहा घेत नाही का. तुम्ही पैसे कमवत नाही का, मला म्हणायचं तुम्ही पैसे कमवत नाही का. डोंट यू अर्न मनी, डोंट यू अर्न मनी, डोंट यू अर्न मनी, तुम्ही पैसे कमवत नाही का. तुम्ही पिक्चर पाहत नाही का, डोंट यू वॉच मूवी. हेच क्वेश्चन तुम्ही निगेटिव्ह करायचे, यालाच निगेटिव्ह करायचंय. डोंट यू वॉच मूवी, डोंट यू वॉच मूवी, तुम्ही मूवीज पाहत नाहीत का. डोंट यू वॉच मूवीज, तुम्ही मूवीज पाहत नाही का. डोंट यू रीड बुक्स, तुम्ही पुस्तकं वाचत नाही का. किंवा तुम्ही कविता लिहत नाही का, मला म्हणायचं तुम्ही कविता लिहत नाही का, तर कसं म्हणणार इंग्लिश मध्ये, डू यू राईट, डोंट यू राईट पोएम्स, तुम्ही कविता लिहत नाही का. डोंट यू राईट पोएम्स, तुम्ही कविता लिहत नाही का. तुम्ही कविता लिहिता का, कसं म्हणणार इंग्लिश मध्ये, तुम्हाला विचारायचं कोणा, तुम्ही कविता लिहिता का, तर कसं म्हणणार इंग्लिश मध्ये, डू यू राईट पोएम, तुम्ही कविता लिहिता का. अशा तुम्हाला क्वेश्चन्स तयार करायचे. आता आपण मध्ये डज वर काही क्वेश्चन्स बघू. या ठिकाणी याला पुसून घेतो मी, याला लिहून घ्यायचंय तुम्हाला. ठीक आहे, याला लिहून घ्या, स्क्रीनशॉट मारा, पुसू याला. आणि मी ज्या पद्धतीने टेन्स घेतोय का नाही, ते एकदम सिंपल मेथड आहे. तुम्हाला मध्ये असं वाटणार पण नाही की आपण टेन्स शिकतोय यामध्ये, आणि तुमचे टेन्स शिकून पण होतील पूर्ण, आणि तुम्हाला इंग्लिश बोलता पण येईल. आता बघा आपण डज वर काही क्वेश्चन्स बघू. फॉर एक्झाम्पल, मला म्हणायचंय तो जॉब करतो का, तो जॉब करतो का. तर या ठिकाणी आपण डू चा यूज नाही करणार, कशाचा यूज करणार आपण, डज चा यूज करणार. कारण तो जॉब करतो, तो म्हणजे काय, ही. डज ही डू अ जॉब, तो जॉब करतो का. डज ही डू अ जॉब, डज ही डू अ जॉब, तो जॉब करतो का. जॉब म्हणजे काय, तो नोकरी करतो का. नेक्स्ट क्वेश्चन. फॉर एक्झाम्पल, तो तुझ्यावर प्रेम करतो का, तो तुझ्यावर प्रेम करतो का. डज ही लव्ह यू, डज ही लव्ह यू. आता या ठिकाणी माहिती का, कधी कधी काय मुलं काय करतील माहिती का, या ठिकाणी लव्ह करते. डज ही लव्ह यू, तो तुझ्यावर प्रेम करतो का. या ठिकाणी यस नाही लागला पाहिजे. या ठिकाणी जर तुम्ही यस लावला का नाही, तर हे तुमचं चुकलं समजून घ्या. या ठिकाणी काय करायचं, लव्ह, फक्त लव्ह, यस नाही लावायचं याला. डज ही लव्ह यू, मिस्टेक, ते चुकलं तुमचं वाक्य. डज ही लव्ह यू, करेक्ट. तो तुझ्यावर प्रेम करतो का. डज ही लव्ह यू. ओके. आता नेक्स्ट क्वेश्चन बघू. या ठिकाणी आपण याला अंडरलाईन करतो मी, कारण तुम्हाला म्हणजे समजलं पाहिजे तुम्हाला. ओके बघा. फॉर एक्झाम्पल, ती तुझ्यावर प्रेम करते का, मला म्हणायचं ती तुझ्यावर प्रेम करते का. तर या ठिकाणी ती म्हणायचं, तरी पण आपण डजचा यूज करणार, कारण शी कशात येतो, डज मध्ये. ती तुझ्यावर प्रेम करते का. डज शी लव्ह यू, ती तुझ्यावर प्रेम करते का. ती तुझ्यावर प्रेम करत नाही का, कसं म्हणणार इंग्लिश मध्ये, याचं निगेटिव्ह करायचंय. डझंट ही लव्ह यू, ती तुझ्यावर प्रेम करत नाही का. डझंट शी लव्ह यू, डझंट वर आपण नेक्स्ट सेंटेन्स बघू. 2-4 झाल्यानंतर याचे अजून काही पॉझिटिव्ह सेंटेन्स बघू याचे. फॉर एक्झाम्पल, मला म्हणायचंय तुम्ही तो निगेटिव्ह विचार करतो का, तो निगेटिव्ह विचार करतो का. तर कसं म्हणणार इंग्लिश मध्ये, डज ही थिंक नेगेटिव्ह, डज ही थिंक नेगेटिव्ह, तो नेगेटिव्ह विचार करतो का. तो नकारात्मक बोलतो का, कसं म्हणणार. डज ही टॉक नेगेटिव्ह, तो नकारात्मक बोलतो का. अशा पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन्स करायचे. आता आपण मध्ये नकारात्मक याच्यावर क्वेश्चन्स बघू काही. ठीक आहे, फक्त तुम्हाला
तुम्हाला एक्झाम्पल्स देतोय मी, तुम्हाला प्रॅक्टिस करायची स्वतःला, काही क्वेश्चन तुमच्या मनात तुम्हाला तयार करायचे. तो मूवी, आता या ठिकाणी तुम्ही असं म्हणू शकता, तो चहा घेऊ शकतो का, तो चहा घेतो का, तो चहा घेतो का, तर कसं म्हणणार तुम्ही, डज ही टेक टी, तो चहा घेतो का. बघा ते सेंटेन्स तुम्ही क्रिएट करू शकता. डज ही टेक टी, तो कविता लिहितो का. डज ही राईट पोएम, तो कविता लिहितो का, अशा पद्धतीने. आता आपण नेगेटिव्ह सेंटेन्स बघू, ठीक आहे. जास्त नाही, फक्त फॉर एक्झाम्पल देते तुम्हाला. डझंट वर एक्झाम्पल बघतोय आपण, कशावर, डझंट. फर्स्ट क्वेश्चन, फॉर एक्झाम्पल मला म्हणायचंय की तो तुझ्यावर प्रेम करत नाही का, तो तुझ्यावर प्रेम करत नाही का. डझंट ही लव्ह यू, तो तुझ्यावर प्रेम करत नाही का, कसं म्हणणार इंग्लिश मध्ये, डझंट. आता या ठिकाणी काही, डझंट ही लव्ह यू, तो तुझ्यावर प्रेम करत नाही का. तो जॉब करत नाही का, तो जॉब करत नाही का. डझंट ही डू अ जॉब, तो नोकरी करत नाही का. ती नोकरी करत, ती पैसे कमवते का, मला म्हणायचं ती पैसे कमवते का, ती पैसे कमवत नाही का, ती पैसे कमवत नाही का, कसं म्हणणार इंग्लिश मध्ये, डझंट शी अर्न मनी, डझंट शी अर्न मनी, ती पैसे कमवत नाही का. याचा काय निगेटिव्ह झाला, डझंट शी अर्न मनी, ती पैसे कमवत नाही का. बरं असं माझं असून तुम्हाला फॉर एक्झाम्पल ती पैसे कमवते का, तर कसं म्हणणार त्या ठिकाणी, डज शी अर्न मनी, ती पैसे कमवते का. अशा पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन्स क्रिएट करायचे. बाकी तुम्हाला सर्व एक जेवढं पण लिहून दिलंय ते सर्व लिहायचंय आणि तुमच्या स्वतःच्या मनाने तुम्हाला कमीत कमी 10 ते 15 क्वेश्चन्स तयार करायचे. उद्याच्याचे आन्सर्स कशा पद्धतीने तयार करायचे हे मी तुम्हाला शिकवणार आहे. बाकी व्हिडिओ पाहत राहा, शिकत राहा, निश्चितच तुम्ही स्पोकन इंग्लिश शिकणार आहात. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन द नेक्स्ट क्लास. बाय बाय, टेक केअर.